नोव्हेंबर हा मंथ मेन्स हेल्थ आणि प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. आज आपण जाणून घेऊयात प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंगविषयी. नमस्कार, मी डॉक्टर अखिल माने, यूरोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट वर्किंग ॲट लीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाकड. प्रोस्टेट कॅन्सर हा भारतातील पुरुषांमध्ये वाढत चाललेला एक महत्त्वाचा आजार आहे. वय 50 नंतर विशेषतः हा धोका जास्त असतो, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात निदान केल्यास हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच स्क्रीनिंग म्हणजे नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे. प्रोस्टेट म्हणजे पुरुषांच्या शरीरातील एक ग्रंथी जी मूत्रभागाभोवती असते. वय वाढत गेल्यानंतर यामध्ये काही बदल होऊ शकतात व याची वाढ होते. सुरुवातीच्या काळात प्रोस्टेट कॅन्सर बहुतेक वेळा लक्षणं न दाखवता वाढत जातो. म्हणून मी ठीक आहे, मग तपासणी कशाला? अशी भावना धोकादायक ठरू शकते. जमलेली लक्षणे दिसू लागली की आजार वाढलेला असतो. त्यावेळेस हा आजार प्रोस्टेटच्या बाहेर पसरलेला असतो. त्यामुळे पूर्ण बरा करणे हे एक डिफिकल्ट टास्क होऊ शकते. याची लक्षणे म्हणजे लघवी करताना वारंवार जावे लागणे, लघवीला जळजळ करणे, रात्री अनेक वेळा उठावे लागणे, लघवीची धार कमी होणे, पाठीमध्ये किंवा हाडांमध्ये वेदना होणे ही लक्षणे आहेत. मात्र ही सर्व लक्षणे कॅन्सरशी असतात असे नाही, पण कारण तपासणे गरजेचे असते. प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये 2 मुख्य तपासणी येतात. एक म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन, त्याला आपण PSA म्हणतो, ती एक रक्त तपासणी आहे. व दुसरी म्हणजे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, ही एक क्लिनिकल टेस्ट आहे की जी एक्सपर्ट यूरोलॉजिस्ट करतात. ही सिंपल OPD बेसिस टेस्ट आहे. अमेरिकन आणि युरोपीय मार्गदर्शक तत्वानुसार भारतीय पुरुषांनी वयाच्या 50 नंतर दरवर्षी स्क्रीनिंग करणे उत्तम आहे. कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा हिस्ट्री असल्यास वयाच्या 45 पासूनच तपासणी सुरू करावी. आज अत्याधुनिक शस्त्रक्रिया, रोबोटिक सर्जरी, रेडिएशन आणि सिंपल मेडिसिन यासारख्या उपचारांमुळे हा आजार पूर्णपणे बरा म्हणजे 100% क्युअर करण्याची शक्यता जास्त असते, जर आपण वेळेत आजार डिटेक्ट केला तर. आपल्या आरोग्याचा ताबा आपल्या हातात आहे. वेळेवर केलेली एक साधी तपासणी तुमचे आयुष्य वाचवू शकते. त्यामुळे आजच प्रोस्टेट कॅन्सर स्क्रीनिंग करण्याचा संकल्प करा. थँक्यू.